तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळूनी सांडी मस्तक हे आठवीन पाय हा माझा नवस रात्र आणि दिवस पांडुरंगा महायोग पीठे तटे भीमरथ्यामुरं पुंडरीकाय धातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंग दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपादे ज्ञानांचे विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं काय माझी वाणी मानेल संतासी रंजव चित्तासी आपुलिया एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवुने आठवीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला आहे अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू ज्ञानेश तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून या अभंगामध्ये म्हणजे जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे राहून आपल्या जीवनातलं एक छोटंसं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हाला सर्व मायबापासमोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा हा एक दिवशी कीर्तन महोत्सव काय कारणानं आहे काय निमित्तानं आहे आपल्या सर्व गावकरी मंडळाला न्याज जरी असलं तरी सांगण्यासाठी तुम्हाला बुलढाणा जिल्ह्याहून बोलवलंय. वैकुंठवासी कैलासवासी आमचे संपतराव भाऊ रामचंद्र दौंडकर पाटील यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त त्यांच्या प्रथम वर्ष श्राद्धानिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी गोड नियोजन तुम्ही सर्व या दौंडकर कुटुंबियांनी केले ज्यांच्यामुळे मला तुमच्या दर्शनाचा योग आला असे असणारे आम्हा सर्वच महाराज मंडळीवर पितृवत प्रेम करणारे आमचे तनपुरे बाबा त्यांनी सांगितलं म्हणे महाराज आपला घरचा कार्यक्रम आहे आम्ही सगळेजण इथं यावं इतक्या जवळ नव्हतो हे सगळे लोक 600 600 किलोमीटर प्रवास करून आलेले कारण हे काल हिंगोली अमरावतीच्या जवळ होते तिकून आले पण काही गोष्टी इच्छा नसली तरी करावं लागतात आणि त्या फक्त प्रेमासाठी विठाला 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 सर्व मंडळी केले. अगदी थोड्या वेळामध्ये अभंगाची भूमिका मला तुम्हाला सर्व मंडळी समोर ठेवायची. मायबाप वर्ष श्राद्ध का म्हणून करायचा हा पहिला प्रश्न आहे कशासाठी करायचा हा दुसरा प्रश्न आहे. श्राद्ध म्हणजे नेमकं आहे तरी काय हो महाराज या विश्वामध्ये काही असे पात्र आहे की त्या ठिकाणी माणसाचा विश्वास श्रद्धा नाहीये काही पात्र असे आहे की श्रद्धाही नाही आणि विश्वासही नाहीये आणि काही पात्र असे आहे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे आणि विश्वास सुद्धा आहे. इथं जेवढे काही वडीलधारे मंडळी पुरुष वर्ग जेवढे काही कीर्तनासाठी बसलेले त्यांना माझा छोटासा प्रश्न आहे तुमची तुमच्या बायकोवर श्रद्धा आहे का विश्वास आहे हो बायका आहे तुम्हाला नाही विचारलं बा काय सांगा म्हणलं सगळे ब्रह्मचारी असू शकतात तुमची तुमच्या बायकोवर श्रद्धा आहे का विश्वास आहे जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते बायकोवर विश्वास असतो महाराज
बायकोवर विश्वास आहे म्हणून तर संसाराचं गाडं एवढं आनंदात चालू आहे ना महाराज. बायकोवर जर विश्वास नसता तर संसार चालला नसता. नवऱ्याचा बायकोवर विश्वास आहे आणि बायकोचाच नवऱ्यावर आहे म्हणून संसाराचं गणित काय चांगलं आहे. जगातल्या कोणत्याच माणसाची बायकोवर श्रद्धा नसते, विश्वास असतो. मित्रावर श्रद्धा असते का? विश्वास. मित्रावर माणसाचा विश्वास आहे, श्रद्धा नाहीये. मी रात्रभर प्रवास करून सकाळी बरोबर 5, 5:30, 6 वाजता तुमच्या तिथं पोहोचलो. माझ्या ड्रायव्हरवर श्रद्धा आहे का? विश्वास आहे. विश्वास आहे. त्याच्यावर विश्वास आहे म्हणून तर रात्रभर गाडीत झोपलो होतो ना. त्याच्यावर विश्वास नसता तर गाडीत झोपलो नसतो. ड्रायव्हरवर माणसाचा विश्वास आहे, बायकोवर माणसाचा विश्वास आहे, भावावर माणसाचा विश्वास आहे, पत्नीवर माणसाचा विश्वास आहे. बायकोवर, नवऱ्यावर असेल, मित्रावर असेल, ड्रायव्हरवर माणसाची श्रद्धा नाही आहे. अजून 2 पात्र असे सांगतो की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धा सुद्धा आहे, त्या ठिकाणी माणसाचा विश्वास सुद्धा आहे. देवावर तुमची श्रद्धा आहे का? विश्वास आहे. देवावर तुमची श्रद्धाही आहे आणि देवावर तुमचा काय आहे? विश्वास सुद्धा आहे. देव सोडला की अजून एक जात या जगामध्ये अशी आहे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे आणि त्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे. संतांवर माणसाचा विश्वास आहे का? श्रद्धा आहे. संतांवर श्रद्धाही आहे आणि संतांवर विश्वास आहे. प्रमाण किती गोड आहे. संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास, संताची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो सर्व भावे सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा. हे सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो. ओ संताची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, सर्व भावे दास झालो त्यांचा, झालो त्यांचा. पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. बसणारे मंडळी, भगवंत आणि संत सोडले की अजून 2 पात्र या जगामध्ये असे की त्या ठिकाणी माणसाची श्रद्धाही आहे, त्या ठिकाणी माणसाचा विश्वास आहे. मायबाप, आपल्या आईवर आपली श्रद्धा आहे का? विश्वास आहे. तुमच्या आणि माझ्या आईवर आपली श्रद्धाही आहे आणि काय आहे? विश्वासही आहे. आणि आई सोडली की अजून एक पात्र असं आहे, ते म्हणजे तुमचे आणि माझे वडील. वडिलावर माणसाचा विश्वासही आहे आणि वडिलावर माणसाची काय आहे? श्रद्धाही आहे. आणि त्या श्रद्धेपोटी आपल्या वडिलाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी त्यांनी जे तुमच्या आणि माझ्यावर उपकार केले, त्या उपकाराची परतफेड म्हणून तुम्ही आणि मी जो कार्यक्रम राबवलाय, त्या कार्यक्रमाचं नाव म्हणजे वर्षश्राद्ध. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तोही माणूस या विश्वामध्ये जन्माला आला, त्या प्रत्येक माणसाला जायचं गड्यानं. राहण्यासाठी कोणी नाही आला. येत नाही उरो आले अवतार. अरे अवतारिक लोकांना जर या मृत्यू लोकाची यात्रा संपून जावं लागली तर तुमच्या आणि माझ्या सामान्य माणसाचं काय घेऊन बसले. बऱ्याचशा वेळेस एखाद्या व्यक्तीच्या अंत्ययात्रेला जाण्याचा प्रसंग येतो, रक्षा विसर्जनाला जाण्याचा प्रसंग येतो, कधी कधी एखाद्या व्यक्तीच्या दशक्रिया विधीला जायचा प्रसंग येतो. कीर्तनाला गेल्यानंतर ते लोक गळ्यात पडून रडतात. बाबा, हो बाबा, खूप काही कष्ट केले हो आमच्या बापाने आमच्यासाठी. एवढं सुंदर वैभव तयार केलं. आता आमच्या वडिलाचे आरामाचे दिवस आले, आता त्यांचे थोडे खाण्यापिण्याचे दिवस आले. आमचे वडील आम्हाला सोडून गेले, काही सांगतात आई सोडून गेली, काही सांगतात भाऊ सोडून गेला, काही सांगतात मित्र सोडून गेला. बसणाऱ्या मंडळीला फक्त मला एवढंच सांगायचं, लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये रे गड्यांनो. लक्ष देऊन ऐका. लोक तुम्हालाही सोडून गेले, लोक मलाही सोडून गेले, हे जगातलं आश्चर्य नाहीये. लोक आजच्या तारखेमध्ये जिवंत आहे, जगातलं सगळ्यात मोठं आश्चर्य आहे. कारण जो ही व्यक्ती जन्माला आला तो जाण्यासाठीच आलेला आहे ना. हा, प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं ठिकाण वेगळं आहे, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे. काही लोक म्हणतात, महाराज माझ्या वडिलाला हृदयविकाराचा झटका आला आणि 10 मिनिटं 20 मिनिटं अगोदर जर पुण्याला पेशंट पोहोचला असतं तर पेशंट वाचला असतं. हा तुमची समजूतदारपणा आहे,
हा तुमचा गोड गैरसमज आहे. अरे डॉक्टरच्या जवळच पेशंट असून सुद्धा डॉक्टर त्याला वाचू शकत नाही, तर 10-5 मिनिटाचं काय घेऊन बसले महाराज. मग जाणं प्रत्येकाचं ठरलेलं आहे, कोण कधी जाईल काही सांगता येत नाही. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी एवढीच विनंती आहे, ज्यांच्या वर्षश्राद्धानिमित्त तुम्ही सर्व मंडळी उपस्थित आहात ना, बाकीचं कीर्तन तुमच्या लक्षात नाही राहिलं तरी चालेल, पण एक वाक्य माझं घेऊन जा. वर्षश्राद्धाच्या कीर्तनाला गेले, दशक्रियाविधीच्या कीर्तनाला गेले, तेरवीच्या प्रवचनाला गेले की त्या ठिकाणी बसल्या बसल्या फक्त एवढाच विचार करत जा की मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझी दशक्रियाविधी घातली पाहिजेत, मी गेल्यानंतर माझ्याही घरच्यांनी माझं वर्षश्राद्ध घातलं पाहिजेत. अरे या महाराष्ट्रामध्ये असे काही बाप आहे की जिवंतपणे त्यांना पोरं भाकरी सुद्धा घालत नाही. या महाराष्ट्रामध्ये असे काही बाप आहे की पोरं जिवंतपणे त्यांना सांभाळत नाहीये. आणि या महाराष्ट्रामध्ये असे काही पोरं आहे की आपला बाप जाऊन 1 वर्ष झालं तरी त्या बापाचा पुण्यतिथीचा उत्सव एवढ्या थाटामाटात करणारे सुद्धा लोक या महाराष्ट्रात आहे. विठाल विठाल. म्हणून जगण्याचं सूत्र सांगतो कबीर बाबा सांगतात, कबीरा कबीरा हो कबीरा हो कबीरा, कबीरा जब हम पैदा हुए जगह से हम रोए, ऐसी करनी कर चलो जग रोए हम हसे. बसणारे मंडळी, अरे असं जीवन जगलं पाहिजेत गड्यांनो, असं कार्य केलं पाहिजेत की आपण गेल्यानंतर सर्व जगाला दुःख झालं पाहिजे. अरे छत्रपती शिवाजी महाराज गेले ही बातमी वाऱ्यासारखी सर्व महाराष्ट्रात कळाली. त्यांचे मावळे पोरके झाले, त्यांचे कुटुंब पोरकं झालं, यात नवल नाहीये. अरे माझ्या राजाचं जीवन एवढं गोड होतं, माझा राजा एवढा सुंदर जगला रे गड्यानो, की छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळाल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला. हे बघा, तुमच्यानी माझ्यासाठी कुत्रे नाही मारणार याची गॅरंटी मी तुम्हाला 1000 रुपयाच्या स्टॅम्पवर देतो, पण कमीत कमी तुमच्यानी माझ्यासाठी माणसं रडले पाहिजे एवढी तर तयारी केली पाहिजेत का नाही महाराज. आणि मी नेहमी कीर्तनातून सांगतो, माणूस किती चांगला होता, माणूस किती गोड कीर्तनकार होता, माणूस किती चांगला सामाजिक सेवक होता, माणूस किती चांगला राजकारणी होता, हे या महाराष्ट्राला कळण्यासाठी माणसाला मरावं लागतं बरं महाराज. जिवंतपणे आतापर्यंत कोणाचं महत्त्व कळालं नाही. अजितदादासारखा माणूस हा कामाचा माणूस होता, हे लोकांना केव्हा कळालं हो महाराज. मी माझ्या जीवनातला प्रसंग सांगतो. महाराष्ट्रातले जेवढे काही दिग्गज मुख्यमंत्री असतील, सगळे लोक असतील, मी सगळ्यांना भेटलेलो आहे महाराज. माझ्या लाईफमध्ये मी अजितदादांना कधीच भेटलो नाहीये, कधीच भेटलो नाही. एकदा भेटलो होतो, ते बी फक्त 2 मिनिटाची भेट, ते बी 2007 किंवा 6 साली. तेव्हापासून मी त्या माणसाला कधीच भेटलो. पण तो मनुष्य ज्या दिवशी गेला त्या दिवशी मी 2 दिवस रडत होतो. ना तो माझा नातेवाईक आहे, ना मी त्या पक्षाचा माणूस आहे, तरी सुद्धा 2 दिवस डोळ्यातले पाणी कमी का होत नव्हतं याचं कारण सांगू का महाराज. एखादा माणूस गेला आणि तो गेल्यानंतर जर आपल्या डोळ्यामधून पाणी येत असेल तर समजून चालाव, तो माणूस काहीतरी जगाच्या वेगळा असला पाहिजेत. खरं सांगतो, ज्या दिवशी तो गेला तर अख्खा महाराष्ट्र रडत होता. मला तरी असं वाटतं महाराष्ट्रातली पहिली घटना आहे महाराज, महाराष्ट्रातली पहिली घटना आहे की तो जाऊन 15 दिवस झाले तरी लोकांना विश्वास पटत नाही तो माणूस गेलेला आहे म्हणून. महाराज हयात असताना लोक काय बोलत होते तो ज्याच्या त्याच्या पक्षाचा विषय आहे, पण खरं सांगतो चांगले माणसं गेल्यानंतर या महाराष्ट्राची हानी होती महाराज. अरे 40 वर्षानंतर एखादा एवढा मोठा नेता तयार झाला आणि तो जर नेता गेला तर परत तेवढ्या ताकदीचा नेता होणं एवढ्या सहजासहजी नाही होतो. एखादा कीर्तनकार तयार होण्यासाठी, एखादा पखवाजा तयार होण्यासाठी, एखादा हिरो तयार होण्यासाठी, एखादा क्रिकेटर तयार होण्यासाठी कमीत कमी 25 ते 30 वर्ष लागतात महाराज. 30 वर्ष संघर्ष करून, 40 वर्ष संघर्ष करून तो मनुष्य मोठा होतो. आणि तो जर असं एकदम जाणं, मी तर या मताचा महाराज आहे, लाख लोक मेले तरी चालते गड्यांनो, पण लाखाचा पोशिंदा कधीच नाही केला पाहिजे. विठाल विठाल विठाल. म्हणून जाणं निसर्गाचा नेम आहे, जाणं प्रकृतीचा नेम आहे. म्हणून जाण्याविषयी काही तक्रार करायची नाही, फक्त जायचं कसं याची प्रत्येकाने तयारी केली पाहिजे. अभंग गोड आहे, तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे. अभंगामध्ये तुकोबराय आपलं जीवनातलं दुःख पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करतात. मायबाप
तुकोबरायासारख्या महात्म्याच्या जीवनामध्ये, तुकोबरायासारख्या साधूच्या जीवनामध्ये, तुकोबरायासारख्या वैराग्यवान महात्म्याच्या जीवनामध्ये असं कोणतं दुःख आलं असावं की ते तुकोबरायाला जगाच्या मालकासमोर प्रकट करण्याची वेळ आली. दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे. दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख. हे 3 नसल कळले तर अजून 3 सांगतो. आध्यात्मिक दुःख, आधी भौतिक दुःख, आधी दैविक दुःख. एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाहीये. जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करू. पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं दुःख. दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायाच्या जीवनामध्ये कसं असू शकतं महाराज? अरे तुकोबराय हयात असताना कोणी त्यांना महाराज म्हणत नव्हतं, बाबा म्हणत नव्हतं, स्वामीजी म्हणत नव्हतं, संत म्हणत नव्हतं. तुकोबरायला त्या काळामध्ये लोक तुकोबा शावकार म्हणायचे. आणि व्यवहाराचा नेम आहे, लोक गरीबाला शावकार कधीच म्हणत नाही, पैशावाल्याला शावकार म्हणतात महाराज. अरे ज्या महात्म्याच्या कीर्तनामध्ये या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजासारखा राजा जर कीर्तनाला येऊन बसत असत तर तुकोबराय गरीब कसे म्हणायचे? संप्रदायाला गरीब मानणारे लोक जगातले सगळ्यात मोठे भिकारी लोक आहे महाराज. तुकोबराय कालही गरीब नव्हते, तुकोबराय आजही गरीब नाहीये. या महाराष्ट्रामध्ये पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर तुकोबरायने केलेली महाराज. लोकांना पैसे वाटले आणि दुष्काळ पडला म्हणून आता पैसे परत येईल म्हणून गॅरंटी नाही. तुकोबरायने जेवढ्या काही वह्या होत्या तेवढ्या वह्या उचलल्या आणि कुठं नेऊन टाकल्या? इंद्राने डोहामध्ये टाकल्या. ते तुकोबरायला दारिद्र्याचं दुःख नाही. पापाचं दुःख साधू संतांना नसतं. प्रमाण घ्या. झुंजार ते एक विष्णुदास जगे पाप पुण्यांगे नाटळे त्या. दुसरं प्रमाण देतो. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, बसणारी मंडळी ऐका ना गड्यांनो. साधू संतांच्या ठिकाणी पाप नाहीये. चौथी याचे ठाई काही करणेच नाही. पाप पुण्याच्या पलीकड जो गेलेला महात्मा असतो त्याला संत म्हणतात. ठीक आहे महाराज. मग पापाचं दुःख नाहीये, दारिद्र्याचं दुःख नाही, गर्भवासाचं दुःख. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला काय सांगू? गर्भेची यातना मज भोगिता नारायणा मांस मळमूत्र जाना तुझं क्षणोक्षणा द्यात असे. पण साधू संतांच्या बाबतीत हे प्रमाण लागू होत नाहीये. गर्भवासी दुःख नयेता जाता, गर्भवासी दुःख नयेता जाता, गर्भवासी दुःख नयेता, गर्भवासी दुःख नयेता जाता. नाम तुझे. मग साधू संतांच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाही. 1. साधू संतांच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाही. 2.
आणि साधू संतांच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही 3. मग दुःखच जर नाही तर तुकोबरा देवाला म्हणतात तरी कसं माझ्या जीवनातलं दुःख कमी कर देवा. एक सांगू का महाराज, जगद्गुरु तुकोबराय सांगतात देवा तुझ्यासाठी संसारावर तुळशी पत्र ठेवले, तुझं एवढं काम केलं, एवढं सगळं काही केलं, रात्रंदिवस तुझ्यासाठी प्रचार केला, रात्रंदिवस तुझ्यासाठी सगळ्या गोष्टी केल्या, आणि तिकिटाच्या टायमाला तू दुसऱ्याला तिकीट दिल्यानंतर मग कार्यकर्ता नाराज होणार आहे की नाही महाराज. हे जसं राजकारण आहे तसं तुकोबराय सांगतात अरे बायको अन्न करता मेली देवा तरी तुझं भजन नाही सोडलं ना रे, तुझी पंढरपूरची वारी खंडित होऊ दिली नाहीये, दुष्काळे आटीला द्रव्य नेला मानश्री एका अन्न करता मेली. अरे एवढं सगळं होऊन सुद्धा कधी तुझं भजन केलं नाही. काय अपेक्षा केली रे देवा आम्ही तुझ्याकडून? तुला काही एखादं सभापतीपद मागितलं, तुला काही एखादं काही जिल्हा परिषद अध्यक्ष कर म्हणलं? काहीच नाही. आमचं एवढंच म्हणणं आहे देवा आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि त्या प्रेमाच्या बदल्यात तू आम्हाला काय दिलं पाहिजेत? प्रेम दिलं पाहिजेत. बाकीची अपेक्षा नाही, पण एवढं तुझ्यावर प्रेम करून, एवढं तुझं चिंतन करून, एवढं तुझं देवदेव करून दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्यामधलं अंतर वाढत चाललंय. आणि ते वाढण्याचं कारण फक्त जाळे. बरी काही तुकोबरायच्याच अंतकरणाची परिस्थिती होती असं नाहीये. गवळणी सुद्धा देवाला सांगतात याचे लागी ओ ते जियेले भोग, याचे लागी ओ केले नानायाग, याचे लागी ओ अष्टांगात योग, याचे लागी ओ विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. ए देवा उगच कसं सगळ्या गोष्टी प्राप्त होतील रे? तुझ्यासाठी काय केलं ऐक. याचे लागी ओ मंत्र जप केला, याचे लागी ओ वेदांत पाहिला. हे देवा तुझ्यासाठी मंत्र जप केलाय, तुझ्यासाठी वेदाचं अध्ययन केलं, आणि एवढं सगळं करून आमच्या पदरात काय पडलं? काय मोकलिले वनी सावजानी वेदिले. मंगवळणी आपल्या अंतकरणातला आक्रोश प्रकट करतात. कानया रे कानया रे जग जेठी देई भेटी एक वेळा, कानया रे कानया रे जग जेठी. अरे ज्याच्यासाठी सगळं काही करायचं तो जर माणूस आपल्यापासून दूर जात असेल, हे दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या अंतकरणामध्ये होतं. आणि दूर कशामुळं चाललं? अंतकरणातलं जे ममत्व रूपी जाळं आहे. म्हणून तुकोबराय देवाला सांगता देवा अंतकरणातलं ममत्व रूपी जाळं नष्ट करून एकदा मला या दुःखातून मुक्त कर. अभंगाचं पहिलं चरण. कबीर
तुकोबरा देवाला सांगतात, देवा एकदा माझं हे अंतकरण रूपी जाळ, अंतकरणातलं ममत्व रूपी जाळं नष्ट करून एकदा मला या दुःखातून सोड. जाळं या शब्दाचा अर्थ तुम्हा सर्व मंडळीला व्यवहारामध्ये माहिती आहे. एखादा पारधी समाजाचा मनुष्य हरणी पकडण्यासाठी जंगलात घेऊन जातात, त्याला काय म्हणतात? हो, जाळच म्हणतात. एखादा मासेमारी समुद्रात मासे पकडण्यासाठी घेऊन जातात, त्याला काय म्हणतात? जे जाळं तुमच्या डोक्यात आहे, जे जाळं माझ्या डोक्यात आहे, ते जाळं नाही सांगायचं मला. जाळं या शब्दाचा अर्थ आहे ममत्व. नको त्या गोष्टीला आपलं म्हणलं की जीवनामध्ये दुःख सुरू होतं. किती सोपं उदाहरण आहे पहा. तुमच्या आणि माझ्या जीवनात दुःखच त्याच्यामुळे आहे. कशामुळं? नको त्या गोष्टीला आपण आपलं म्हणतो, आपण घराला आपलं म्हणतो. आता तुम्ही सगळे मंडळी कीर्तनाला आलेले आणि आपल्या घरी काही चोर आले येणार नाही, पण आले समजा, आणि ते घर रडल का? हो बाबा, अहो त्या पुरुषोत्तम महाराजाच्या कीर्तनाला गेलेले आमच्या मालकीनबाई, आमचे साहेब, तुम्हाला विनंती आहे आमच्या घरात काही करू नका. उलट चोर म्हणतील, या रावजी आमच्या मालकीन आता 1 वाजे लोक घरी येत नाही, तुम्हाला काय घराचा सुपडा साफ करायचा? तो तुम्ही घराला तुम्ही तुमचं म्हणता, घर कधीच तुम्हाला तुमचं म्हणत. एक छोटंसं उदाहरण तुम्हाला अजून पटवून सांगतो. ज्यांची गोड अशी माईक सिस्टीम आहे ते माझे मित्र आमचे सुनील दादा. सुनील भैया, हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे रे दादा? निर्जीव आहे. किती सुंदर उदाहरण आहे पहा. हा माईक निर्जीव आहे, सजीव नाही आहे. आता आपण कीर्तन संपल्यानंतर मी बुलढाण्याला निघून जाईल, तुम्ही जेवण झालं तुम्ही तुमच्या घरी निघून जा. सुनील भैयाने हा माईक 4 महिने जरी इथं ठेवला तर हा बिचारा हलणार? ते जड आहे ना, त्याला काही घेणदेण नाही. महाराजाशी घेणदेण नाही, पखवाजाशी तर अजिबातच घेणदेण नाही, आणि गायकाशी काही घेणदेण नाही, आयोजकाशी सुद्धा काही घेणदेण नाही. ते बिचारा 4 महिने इथं थांबल, पण रडणार नाही, ओरडणार नाही, तक्रार सुद्धा करणार नाही की सुनील दादानं मला इथं का सोडलं, मी एवढे सुनील दादाला पैसे कमवून देतो, मग सुनील दादानं मला एकट्याला सोडून का जाऊ, असा हा तक्रार सुद्धा पोलीस स्टेशनमध्ये करणार नाहीये. हे निर्जीव आहे ना, याला सुनीलशी काही घेणदेण नाही, महाराजाशी काही नाही, गायकवादकाशी नाही. पण उदाहरण आहे का, एखादा मनुष्य कीर्तन संपला आणि दर्शनाला आला आणि त्याचा पाय या माईकला लागला आणि हा माईक खाली पडला आणि त्याचं पुढचं टवकन फुटलं. मॅकॅनिकलनं खर्च सांगितला 4,000 रुपये. किती खर्च सांगितला? 4,000 रुपये. उदाहरण संपलं. फक्त विचार करून उत्तर द्या. मग दुःख माईकला झालं का सुनीलला झालं? सुनील, दुःख माईकला झालं का तुला? सुनीलनं फक्त एकच गलती काय केली, हा माईक आहे माझा म्हणला. काय म्हणला? माझा शब्द जिथं येईल तिथं दुःख सुरू होणार आहे. तुम्ही कोणालाही आपलं म्हणता महाराज, आपलं म्हणलं की दुःख सुरू होतं. मग ती निर्जीव गोष्ट असो का सजीव गोष्ट असो. भागवतामध्ये गोकर्णाने आत्मदेवाला जो उपदेश केलाय तो याच संबंधाने. पिताश्री देहेस्ति मांसृद्रेभिमतीम तेजत्वम जायाश्रुतादिषु सदा ममता विमुंच पश्या निशम जगदी दक्षिण भंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भव भक्तिनिष्ठा. पिताश्री, या हाडामासाच्या शरीराला तुम्ही आपलं म्हणू नका. हे जाणारे जगद्गुरु तुकोबरायचं, नाथ बाबाचं, नामदेवरायांनी एवढे सुंदर प्रमाण तुमच्याने माझ्यासाठी खर्च केले. ओ माया विघ्ने भ्रम लाख रे, म्हणता मी माझे निगरे, हे तो संपत्तीचे वारे, साचो कारे जाईल जाईल, साचो कारे जाईल. बसणारे मंडळी,
माणसाच्या जीवनामध्ये सगळ्यात मोठं दुःख जर कोणतं असेल तर नको त्या गोष्टीला आपलं म्हणतोय. आणि जगद्गुरु तुकोबराय सांगतात, देवा हे दुःख माझ्या जीवनातलं नष्ट कर. हे अंतकरणामध्ये जे ममत्व रूपी जाळं आहे ना देवा, ते जाळं नष्ट कर. एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. साधू संतांच्या जीवनामधलं दुःख आणि तुमच्या आणि माझ्या जीवनातलं दुःख वेगळे. तुम्हाला कशापासून कधी काय दुःख होईल काही सांगता येत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन बिन रहत उदास, थोडे थोडे सब दुखे सुखी राम के दास. देवानं प्रत्येकाला कुठं कुठं तरी कमी ठेवलेलं आहे. आणि साधू संतांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस दुःख होईल ते फक्त भगवंताच्या भेटीची भेटी लागे जीवा भेटी लागी जीवा लागले झालं ते फक्त भगवंताच्या भेटीची अपेक्षेचं झालंय. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण ऐसे तुम्ही सांगा. संत जन करा समाधान चित्त माझे पुसावेसी हेची वाटे. जे जे भेटे तयासी देव कृपा करील मज. अरे मातंग ऋषीने शबरी आईसाहेबाला सांगितलं होतं, बसणारे मंडळी, ए शबरी, तुझी सेवा पाहून तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न आहे ग, काळजी करू नको. अयोध्या नरेश प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली माया. किती वर्ष वाट पाहिली? 14. शबरी मगन है राम भजन में, शबरी मगन है राम भजन में. रामाचं भजन केलं. किती वर्ष? 1 वर्ष नाही, 2 वर्ष नाही, 3 वर्ष नाही, 14 वर्ष. तुम्हाला तर असं वाटतं एकदा चतुर्थीला राजनगावच्या गणपतीला गेलो की गणपती आपल्या घरी सालानच राहायला पाहिजे. आपल्या बापान ठेवलं का? एवढं सोपा परमार्थ आहे? एवढं सोपं नाही जगामध्ये काहीच. अरे थोडा तरी वेळ देवासाठी द्यावा लागतो. साधं MBBS व्हायचं असेल, MD व्हायचं असेल, IS व्हायचं असेल, IPS व्हायचं असेल तर साध्या क्लास 1 पोस्ट प्राप्त करण्यासाठी माणसाला 16 तास अभ्यास करावा लागतो. देव का तुमच्या घरचा सालदार आहे का एका उपवासामध्ये तुमच्या घरी यायला? एवढं सोपं नाहीये. सरकार 50,000 रुपयाची नोकरी देतं पोलिसाची, तर तरी तुम्हाला किती प्रतिबंध घालून दिले? 150. छातीत आला पाहिजेत, उंचीत आला पाहिजेत, रनिंगमध्ये आला पाहिजे, लांब उडीमध्ये आला पाहिजे, उंच उडीमध्ये आला पाहिजे, लेखीमध्ये आला पाहिजे, प्रॅक्टिकलमध्ये आला पाहिजे, परत अजून मेडिकल, सगळ्या गोष्टी पाहतं. आणि पगार काय? 50, 60, 70 हजार रुपये. 70 हजाराच्या नोकरीसाठी जर 150 प्रतिबंध सरकारनं घालून दिले तर देव काही तुमचा आणि माझा सासरा नाही गड्यानो एकाच उपवासात तुम्हाला आणि मला भेटायला. देवासाठी काहीतरी कालावधी घालावा लागल. लोकांनी परमार्थाकडे बघण्याचा दृष्टिकोनच चुकीचा करून टाकलेला आहे. लोकायला असं वाटतं वेळ भेटला की आपण परमार्थ करू. वेळ भेटल्यानंतर कीर्तनाला नका येत जाऊ, वेळ काढून कीर्तनाला येत जा. लोक काय म्हणतील म्हणून कीर्तनाला येऊ नका बसू. देव काय म्हणेल म्हणून कीर्तनाला आलं पाहिजेत महाराज. थोडा वेळ तर काहीतरी परमार्थात घालावं लागेल ना. एवढं सोपं नाहीये.
कळत नाहीये लोकांना. संकटातून सोडवणारा देव आहे, पण लोकांचा विश्वास कुठे? मी तर नारदाच्या गादीवरून सांगतो, अरे जेवढा डॉक्टरवर विश्वास आहे त्याच्यातला 10% जरी देवावर ठेवला तरी जीवनाचं कल्याण होईल. जगातला किती जरी मोठा तज्ज्ञ डॉक्टर असेल, ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आला त्यावेळेस नातेवाईक म्हणतात, डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, कसं आहे आमचं पेशंट? त्यावेळेस जगातल्या प्रत्येकाच्या डॉक्टरच्या मुखातून एक शब्द निघतो, हे बघा, मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे मी केले. आता या पेशंटला वाचवायची जबाबदारी कोणाची आहे? अरे मग शेवटचा पर्याय जर देव असेल तर तुमच्या आणि माझ्या जीवनातला पहिला नाही महाराज. सगळ्यांनी सोडलं की लोक देवाला जातात. सोडायच्या अगोदर देवाला जा. जगात तुका म्हणे तुला सोडविना कोणी, एका चक्र पाणी वाचून या. त्या विश्व मालकाशिवाय तुम्हाला या जगामध्ये कोणीच सोडवणार नाही. त्याच्या अगोदरचे प्रमाण सर्वांचे पाटे. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी घासावया घासावया, काळाची एवढी पडेल बाजेवा, सोडवे ना तेव्हा माय बाप, सोडविना बंधू पाठीची बहीण सेजेची कामिनी, सोडविना राजा देशीचा चौधरी, अनेक सोयरी भली भली. अरे जास्त ताण नका घेत जाऊ गड्यानो. कबीर महाराजांचं प्रमाण लक्ष ठेवा. इस तन धन की कोण बड़ाई, इस तन धन की कोण बड़ाई, अरे देखत नैनों में मिट्टी मिलाई, हाड जले जैसी लकड़ी की मोली. बसणारे माय बाप, कशाला या शरीराचा अभिमान करता, कशाचा अभिमान करता? रे या जगासारखं स्वार्थी या जगात दुसरं कोण आहे महाराज? हाड जले जैसी लकड़ी की मोली. मग माय बाप, अहंकार करू नका, कोणत्याही गोष्टीचा ताण घेऊ नका. साधू संतांच्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख निर्माण झालं, फक्त एवढंच की जगाच्या मालकाची भेट माझ्या जीवनामध्ये कशी होईल, प्रमाण घ्या ना. दिन तैसी रजनी झाली ओ माय, दिन तैसी रजनी झाली ओ माय, दिन तैसी रजनी झाली ओ माय, अवस्था
अवस्था लावूनी गेला अजूनी कानये अवस्था हे अवस्था हे अवस्था अवस्था लावूनी गेला अजूनी नाही दिन तशी रजनी तशी रजनी त्या संतांचं वर्णन करत असताना त्या भक्ताचं वर्णन करत असताना महाराजांनी स्पष्ट सांगितलं पडिले दूरदेशी मजा आठवे मानसी नको नको हा योग कष्ट होता ती जीवासी दिन तैसी रजनी झाली ओ माय अवस्था लावूनी गेला अजूनी कानये म्हणून साधू संतांच्या जीवनामध्ये जे दुःख झालंय ते फक्त भगवंताच्या कृपेचं झालंय. तुमच्याने माझ्या दुःखाचा विचार आपण कीर्तनातून करायचंच नाही. आपल्याला कशामुळे दुःख होईल? बायको मनासारखी बोलली नाही तरी माणसाला दुःख होतं. एवढा संसार हलकट आहे महाराज. पोरग मनासारखं नाही वागलं तर माणसाला दुःख आहे. बहीण मनासारखी नाही वागली तरी दुःख आहे. म्हणून संसाराचं गणित सोडवण्याच्या भानगडीत पडूच नका. मृत्यूलोकी सुखाची कहाणी ऐकी जेल कवनाचे श्रवणी कैशी सुखनिद्रा अंथरुण इंगळाच्या. माझे गुरुजी मला नेहमी एक उदाहरण देतात. पुरुषोत्तम, संसाराचं गणित कोणाकोण सुटलंय नाही, सोडवण्याच्या भानगडीत पडत जाऊ नये. तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न केला असं नाहीये. राजा रावणानं सुद्धा गणित सोडवण्याचा प्रयत्न केला. त्याच्याकडे का थोडी प्रॉपर्टी होती का महाराज? कोटी घरे जेथे काशानी तांब्याची शुद्ध कांचनाची, विटाचे नाही दगडाचे नाही, 7 कोटी घरं सोन्याची होती. आणि रावणाच्या एकट्याच्या 80,000 बायका होत्या. किती बायका होत्या? 80,000 बायका, 1,00,000 मुलं, 1,25,000 ना. तू पुणेकर, तुम्ही भाग्यवान आहे असं समजा. रावण तुमच्या जिल्ह्यात जन्माला आला नाही. नाही तो दोन्ही मतदारसंघाचा, 3ही मतदारसंघाचा खासदार रावणच झाला असता. मावळचाही तिकडचा तोच, तुमच्या शिरूरचाही तोच, तिकडं बारामतीला तोच, आणि पुणे शहरातला सुद्धा तोच. आता 3.5 लाख मतदान, 3,05,000 मतदान घरचं म्हणल्यानंतर हे दारूवालन पैसेवाले हे तर सहज गोळा केला असतं. त्यानं काय 1 किलो मोडला असतं तरी त्याचं काम झालं असतं. बरोबर आहे का नाही? एवढा श्रीमंत राजा रावण. पण तुकोबराय वर्णन करतात, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ती कवडी गेली नाही. त्यानं सुद्धा संसारामध्ये काही गोष्टीची प्रतिज्ञा केल्या होत्या ना. खारा समुद्र गोड करील 1, स्वर्गाला शिडी लावील 2, आणि सोन्याला सुगंध आणील 3. या 3ही गोष्टी तो अपूर्ण राहिला. म्हणून आपण संसारामध्ये परिपूर्ण होण्याची अपेक्षा करायची नाही. तुकोबराय देवाला सांगतात, एक वेळ करी या दुःखा वेगळे दुरितांचे जाळे होऊन. ठीक आहे तुकोबराय, तुम्हाला जर या दुःखातून मुक्त केलं तर तुम्ही काय करसाल? आठवीन पाय हा माझा नवस, आठवीन पाय हा माझा
त्यामध्ये तुकोबराय काय सांगतात, आठवीन पाय हा माझा नवस, रात्रंदिवस तुझं भजन करील. आणि आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा, रात्रंदिवस मी तुझं भजन करील देवा, फक्त मला या दुःखातून मुक्त कर. कंटाळले होते तुकोबराय. ओ देवा पुरे पुरे आता नको दुजे याची सत्ता, लटी किती फेडा तुका मने जाये पिढा. तुकोबराय देवाला सांगता, देवा किती दिवस हेच करायचं, पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम, किती वेळा जन्म यावे नित्य भावे भजित एक एक योनी कोटी कोटी फेरा. आणि मग लागे वारा मनुष्य देहाचा. बसणारे मंडळी, या नरदेहाला आले उपकार माना. एक एक योनी कोटी कोटी फेरा, अनेक फिरून तुम्हाला हा सुंदर नरदेह प्राप्त झालाय. पावला हा देह कागटाली न्याय, आंधळ्याच्या हातात कावळा सापडावा तसा नरदेह सापडलाय ना. मग माझी विनंती आहे, वेळ नका वाया घालू, बुद्धीचा पालट धरा रे काही. वाह बुद्धीचा पालट धरा रे, बुद्धीचा पालट धरा रे. सावध केलंय, बुद्धीचा पालट धरा रे काही. पालट करतोय ना महाराज आपण सगळ्या व्यवहाराचा, सगळ्याच गोष्टीचा पालट करतो. राहण्याचा पालट आहे, घर बांधण्याचा पालट आहे, राजकारणाचा पालट आहे, सगळ्या गोष्टीचा पालट करतो. पण आपण आलोय कशासाठी, आपुल्या हिताचे न होती सायास. आपल्या हिताविषयी कधी कोणी सायास करत नाही. मी आलोय कुठून, कोहम कथमिदम जातम, मी कोण ऐसा करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मी आलोय कुठून, मला करायचं काय, मला जायचं कुठं, सगळ्या गोष्टी मनुष्य विसरून चाललाय. नुसती धावपळ चालू आहे, कशासाठी पळतो हेही कळत नाही, आणि का पळतो हेही कळत नाही, आणि कशामुळे पळतो हेही कळत नाही. पळता 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 कधी भसकून मरून जातो काही कळत नाहीये. आणि तुम्ही मेले, एक गोष्ट लक्ष देऊन ऐका, तुम्हाला असं वाटतं की तुमच्या घरच्याला काही दुःख होतं, काही नाही महाराज. मोठ्या मुश्किलीनं रडले तर 2-4 दिवस रडतात लोक, काही नाही महाराज. इथं देवादिक संत ज्ञानोबराय तुकोबराय सारखे महात्मे गेले, त्यांचा काही परिणाम नाही. तुम्ही काय क्रांतिकारी थोडे आहे काही, तुम्ही कोण येता तुमच्यासाठी लोकांनी रडाव, तुमच्यासाठी लोकांनी दुःख मानावं, असं काय चांगलं काम केलं तुम्ही? काहीच नाही. तुम्ही गाव खराब केलं, तुम्हाला सप्त्याचा मालक केलं तर सप्ताह खराब केला, दिंडीचा अध्यक्ष केलं की दिंडी खराब केली. म्हणजे आपलं कार्य तरी काय महाराज? म्हणून तुमच्या आपल्यासाठी कोणी रडणार नाहीये. अरे ज्या लोकांना असं वाटतं ना मी खूप प्रसिद्ध गायक आहे, मी खूप प्रसिद्ध कीर्तनकार आहे, मी खूप चांगला पखवाजा आहे, मी खूप चांगला पुढारी आहे, माझ्याकडे लय पैसे, त्यांनी फक्त एक गोष्ट लिहून ठेवा माझ्या काळजावर. अरे भारतरत्न लता दीदी मंगेशकर ज्या दिवशी मरण पावल्या होत्या त्या दिवशी फक्त भारतीयांनी 1 दिवस तिचं स्टेटस ठेवलं होतं. किती दिवस? मग आता भारतरत्न पुरस्कार असणाऱ्या माणसाचं लोक स्टेटस 1 दिवस ठेवतात, तुमचं माझं स्टेटसच काय हो? कोण विचारतंय महाराज आपल्याला? बरोबर आहे का नाही? म्हणून तुम्ही जास्त तंद्रीत नका जगू. हे जाणारे मस्त आपलं भजन करून घ्या आपल्या मस्तीमध्ये. अपने धुन में रहता हूँ, राधे राधे कहता हूँ. मस्त आपल्या भजनामध्ये राहा, ताण नका घेऊ. जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है. तुम्हाला असं वाटतंय तर तुमच्या संसार रूपी गाडा तुम्ही ओढताय,
आपण फक्त महाराज निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून वाया गेला. मी खरं सांगू का महाराज, परवा दिवशी एका माणसाने मला सांगितलं म्हणे महाराज महाराष्ट्रात गायक वादक कीर्तनकार लोक जेवढा प्रवास करतात तेवढं कोणीच करत नाही, आणि त्यामध्ये तुम्ही 2 जण हा तिसरा बाबा, अजून 2-4 जण आहे. यांना एवढा हावड्या रोग लागलेला आहे महाराज, हे एका दिवशी 500-500 किलोमीटर प्रवास करतात, ती बी छोट्या गाडीनं. मला एवढंच सांगायचंय तुम्हाला, अजितदादा सारखा माणूस गेला त्याचा काही परिणाम नाही झाला, तुमच्या माझ्यासारख्या कीर्तनकाराचा काय होणार आहे महाराज. काही घेणदेण नाही लोकायला हो. तिसऱ्या दिवशी शपथविधी घेतली त्याच्या बायकोनं, तुम्ही कुठं लोड घेऊ राहिले, कारण काय घेऊ, मेले गेले संपला, दुनियाचा विषय संपून जातो. कशाचं काय माणूस आणि कशाचं काय. अरे आपल्या घरात गरीबातला गरीब जरी एखादा माणूस गेला तर 13 दिवस माणसं गाव सोडत नाही महाराज. 13 दिवस माणसं नवे कपडे घालत नाही, 13 दिवस माणसं मिष्ट अन्न सुद्धा करत नाही. यांना काही नाही बरं, काही यांना काही नाही. मग अशा लोकांचं जर काही नाही तर आपल्यासारख्या लोकांचं काय घेऊन बसले महाराज. आपलं तर कुठंच काही नाही हो, दरिया में खसखस, आपल्याला कोण ओळखतंय महाराज. म्हणून एक सांगू का तुम्हाला, त्या महाराजांनी मला सांगितलं म्हणे महाराज एवढी धावपळ करता तरी तुम्हाला काहीच होत नाही. मी त्यांना जे उत्तर दिलं ना ते खूप सुंदर आहे. ट्रान्सपोर्टवाल्यापेक्षा सुद्धा जर जास्त प्रवास कोण करताल तर महाराज लोक करतात महाराज. खरं सांगतो तुम्हाला, 24 तास गाडीत आहे. आता रात्री आम्ही हिंगोलीला होतो, म्हणजे 500 किलोमीटर आलो आणि कीर्तन संपलं, परत कुठं जायचं, हिंगोलीला जायचं, म्हणजे 500 आणि 500 1000 पर डे प्रवासी, किती पर डे प्रवासी. तरी सुद्धा एवढ्या आनंदात एवढं. बरं तिथून रात्री आमची झोप झाली का नाही हे माहीत नाही, ऍसिडिटी झाली का हे नाही, इथं येऊन तुम्हाला खुश करावं लागतं. हा का थोडा ताण आहे का. तरी सुद्धा सगळे लोक प्रसन्न, याचं कारण तो हिंदी कवी सांगतोय. पतवार के बिना ही मेरी नाव चल रही है, हैरान है जमाना मंजिल भी आ रही है. अरे सगळं जग हैराण आहे की कसं चाललंय. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. बसणारे महाराज, हे सगळं जे चाललंय ते माझ्या भगवंताच्या सत्तेनं चाललंय. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, बाकीच्या गोष्टी सोडून द्या. 8वीन पाय हा माझा नवस रात्रानी दिवस पांडुरंगा. तुकोबराय कंटाळे आणि देवाला सांगतात बहु दूरवरी ओ गविले
तुकोबराय सांगतात, ओ देवा ऐका ना, बहुदुरवरी भोगविले भोगा, कंटाळलो देवा मी आता, किती दिवस यायचे. म्हणून एवढा सुंदर नरदेव प्राप्त झाला ना बसणारे मायबाप, गेलेली संपत्ती तुम्ही घेऊ शकता गड्यांनो, गेलेली सत्ता परत कमवू शकता, गेलेली प्रॉपर्टी परत घेऊ शकता, गेलेली जमीन परत घेऊ शकता. पण बसणारे मायबाप एक वाक्य लिहून ठेवा गड्या काळजावर माझं, जीवनामध्ये एक गोष्ट तुम्हाला कधीच परत मिळणार नाही, लाईफ इज नॉट वन्स मोर. किती पैसे खर्च केले माणसाचं आयुष्य नाही भेटत हो महाराज. मला बसणाऱ्या मंडळीला एवढंच सांगायचं, माणसं पैशाने जगत नाही हो, माणसं ओळखीने जगत नाहीये. माणसं डॉक्टर आपण कसे जगतील महाराज? हा, डॉक्टर फक्त प्रयत्न करू शकतो, माणसाला जगू नाही शकत. आणि जर माणसाला जगवायची ताकद जर डॉक्टर मध्ये असती तर डॉक्टर थोडा मेला असता काही. माणसाला मरण्यापासून जगामध्ये कोणीच वाचू शकत नाहीये, तो फक्त सेवा करू शकतो. आज मरायचं तर उद्या पण प्रत्येकाचं जाणं जर ठरलेलं आहे तर माझी सर्वांना विनंती गड्यानो, जाण्याच्या अगोदर माणसानं सगळ्या गोष्टीची तयारी केली पाहिजे. अरे घर कसं बांधायची तयारी करता, गाडी कोणती घ्यायची त्याचं डाऊन पेमेंट भरायचं, कोणत्या बँकेचं लोन करायचं, सगळ्या गोष्टी तयारी करताना मग तुम्ही मरणार आहे, मी मरणार आहे, या मरणाची कधी तयारी करणार आहे? काही लोक म्हणतील मरणाची काय तयारी? हो, मरणाची सुद्धा तयारी आहे. एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंतनाविना वाया न जाणं हे तुमच्याने माझ्या मरणाची तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी वृद्धा सासना खोय, ना जाणे इस श्वास की आवन होय ना होय. प्रत्येक क्षणाला देवाचं चिंतन करा आणि विनंती करा माझ्या भगवंताला, आता पांडुरंगा सोडवावे. जगाच्या मालकाशिवाय कोण सोडवल महाराज तुम्हाला? नाव किनारे लगावो प्रभुजी, नदिया गहरी नाव पुरानी, डूबत जहाज तरावो प्रभुजी, नाव किनारे लगावो. बसणारे मंडळी भगवंताला विनंती करा आणि तो भगवान परमात्मा दयाळू आहे रे. ज्या पुतणीनं विष पाजलं तिला सायुज्यता मुक्ती दिली, ज्या रावणानं बायको पळवली त्याला मोक्ष दिला, तुमची आणि माझी संसार रूपी नौका तो पैल तिराला नेईल. म्हणून माझी सर्वांना विनंती आहे, आता पांडुरंगा सोडवावे. त्या पांडुरंगाला तुम्ही विनंती करा, निश्चित माझा जगाचा मालक तुम्हाला या संसार रूपी समुद्रातून सोडवाल. विठोबार मी विराजमान आहे. सोन्याचं मुकुट माझ्या डोक्यामध्ये, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकू माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं. ज्या दिवशी बाप जातो ना महाराज, त्या दिवशी जगातलं कोणीही असू द्या, तुम्ही चांगलं काम करता ही शब्बासकीची थाप देणारा या जगातला पहिला माणूस म्हणजे आपला बाप आहे महाराज. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, जोपर्यंत मायबाप जिवंत आहे तोपर्यंत प्रत्येकाने त्यांची सेवा करून घ्या. कशाला जातो काशी, का फिरतो दूर दूर, आई बापाची सेवा ही घरीच पंढरपूर. वाल्मिक ऋषीने रामायणामध्ये एक श्लोक खर्च केला, मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवता. हा त्या श्लोकाचं भाषांतर तुलसी आपल्या ज्ञानोबरायाने ज्ञानेश्वरीमध्ये केलंय. सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पितरे, तया सेवेसी कीर शरीरे लोन कीजे. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यानो, पैसों से खाना मिल सकता है, भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें खरीद सकते हो, ज्ञान नहीं खरीद सकते. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो, नींद नहीं खरीद सकते. उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते. म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. ज्या ठिकाणी आमचे संपतराव असतील त्या ठिकाणून हा कार्यक्रम पाहत असेल, एवढे सुंदर गुणीजन मंडळी, एवढे सुंदर वादक, एवढी सुंदर गोर माईक सिस्टीम, हे सगळं वातावरण पाहत असेल तर ज्या ठिकाणी असतील, स्वर्गात असतील, वैकुंठात असतील, कैलासात असतील, निश्चित त्यांच्याही डोळ्याला धारा लागल्या असतील. आणि त्यांनी दोन हात वर करून आमचे संपत भाऊ आणि आमचे अरविंद भैया यांना भरभरून आशीर्वाद त्यांचा बाप देत असेल. माझी बसणाऱ्या मंडळी विनंती आहे, बापाचा मायचा आशीर्वाद नाही घेता आला तरी चालेल, पण जगातल्या कोणत्याच लेकरांनी आपल्या मायबापाचा शाप घेऊ नये महाराज. कारण मायबापाने एकदा दिलेला शाप देवाला सुद्धा रद्द करता येत नाहीये. या जगातलं चालतं बोलतं दैवत तुमचे मायबाप आहे. म्हणून प्रत्येकानं आपल्या मायबापाची सेवा करा. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार, अग तळप
तळपत्या उन्हात आणि रखरख त्या रानात राहिली समाजासाठी तू ग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी घडे तिला उपवास ओल्या मातीतून चालताना तुडविले काट्याचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाला आकार. म्हणून प्रत्येकाला माझे हात जोडून विनंती आहे, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा. अगदी सुंदर नियोजन या सर्व मंडळींनी केलंय. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुरुजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्यानं ज्यांनी गोड असं गायन केलं, आमच्या तनपुरे बाबांच्या प्रेमास्तव लय लांबून आले बरं, हे आले नसते बरोबर आहे का नाही. एवढा लांब कार्यक्रम होता, पण आमचे तनपुरे बाबा म्हणजे हे काही सप्त्यापुरती ओळख नाही महाराज, बरोबर आहे का नाही. वडिलासारखा आम्हा सर्व पोरांना कधी भेटले आणि कधी काही दिलं नाही. मला नाही असं वाटत कधी झालं का कैलास, कधीही आले तरी काही ना काहीतरी आम्हाला देतात, म्हणजे एकदम लेकरासारखं आमच्यावर प्रेम करतात. आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन आमचे कैलास महाराज पवार हेही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. आमचे ओमकार भैया आहेत, दादांनाही द्यावे तेवढे धन्यवाद. आणि आमचे आपल्याच भागाचं वैभव आमचे रामलिंग महाराज मोहिते बाबाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत, ज्यांनी गोड असा पखवाज वाजवला. असे असणारे आमचे कृष्णादादा आहेत. महाराष्ट्रामध्ये ज्यांची माईक सिस्टीम सध्याच्या तारखेमध्ये 1 नंबर आहे, आमचा सुनील भैया दादाही कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. सर्वच मंडळी आहे ज्यांची सुंदर अशी वारकरी शिक्षण संस्था आहे. माझे परम मित्र, माझ्यावर बंधुवत प्रेम करणारं लाडकं व्यक्तिमत्व आमचे प्रकाश भैया. सर्वच मंडळी तुम्ही आहे, सर्वच नातेवाईक आप्तेष्ट मंडळी, राजकीय क्षेत्र असेल, व्यावसायिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रातले जमलेले सर्वच मायबाप, सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम. ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली विठ्ठल जय देव.